अमरावती शहरात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी सर्वच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली असताना काही पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या भेदभावपूर्ण आणि मनमानी कारभारामुळे नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला आहे। एकीकडे सामान्य नागरिक तासनतास रांगेत उभे राहून केवळ 200 ते 300 रुपयांचेच पेट्रोल मिळवण्यासाठी धडपड करत आहे, तर दुसरीकडे काही विशेष लोकांना चक्क 30 लिटरच्या टाक्यांमध्ये वारंवार पेट्रोल डिझेल भरून दिले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे। मित्रांनो, हा उघड अन्याय नागरिकांच्या डोळ्यांसमोर होत असतानाही पंप प्रशासन मात्र मूकबधीर बनल्यासारखे वागत आहे। आम्ही एवढ्या गर्दीत उभे राहून त्रास सहन करायचा आणि काही लोकांना सरळ भरभरून पेट्रोल द्यायचं, हा कसला नियम, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मित्रांनो, काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की सामान्य ग्राहकांना मर्यादा सांगितली जाते, पण ओळखीच्या किंवा प्रभावशाली लोकांसाठी नियम धाब्यावर बसवले जात आहे। त्यामुळे पेट्रोल पंप हे सर्वांसाठी आहे की काही निवडकांसाठी, असा प्रश्न आता जोर धरू लागला आहे। मित्रांनो, नागरिकांचा आरोप आहे की हा प्रकार फक्त गैरव्यवस्था नसून सरळ पक्षपात आणि काळा बाजाराला खतपाणी घालणार आहे। आमच्या भावनांची काहीच किंमत नाही का, असा रोष व्यक्त करत अनेकांनी प्रशासनाकडे तत्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे। जर ही परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून या मनमानीला आळा घालावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।